वेलकम स्टूडेंट स्टँडर्ड सेकंड मॅथ्स. आज आपण वर्ड प्रॉब्लेम लर्न करणार आहोत. पहा, फर्स्ट आय रीड वर्ड प्रॉब्लेम, लिसन केअरफुली. ओके. एक्झाम्पल ए मध्ये ऋत्विक बॉट अ सेट ऑफ 6 पेन्सिल्स. पहा, ऋत्विक या मुलाने काय केलं आहे, 6 पेन्सिलचा सेट विकत घेतलेला आहे फॉर ₹60 and 60 पैसे. 60 रुपीज and 60 पैसे या व्हॅल्यूला विकत घेतलेला आहे. ही गेव ₹100 टू द शॉपकीपर. मग 60 आणि 60 रुपीज आणि 60 पैसे द्यायचे आहेत शॉपकीपरला, पण त्याने 100ची नोट दिलेली आहे. मग शॉपकीपर त्यांना काय करणार, वापस चिल्लर देणार. 60 रुपीज 60 पैसे मायनस करून बाकीचे रुपये ऋत्विकला काय होणार, गेट बॅक म्हणजे मिळणार, नंतर वापस परत मिळणार. हाऊ मच मनी विल ही गेट बॅक. मग शॉपकीपर त्याला किती वापस देणार ते आपल्याला शोधून काढायचं आहे. मग 100 रुपीज जे आहे, 100 रुपीज 00 पैसे असं लिहायचं आहे तुम्हाला. त्यातून मायनस करायचे 60 रुपये 60 पैसे. 2 कॉलम मध्ये लिहायचे रुपीज आणि पैसेच्या. मग 100ची नोट शॉपकीपरला दिलेली आहे. शॉपकीपर काय करणार, पेन्सिलची किंमत काय करणार, घेणार काढून ते 100 रुपयामधून 60 रुपीज आणि 60 पैसे, आणि बाकीचे राहिलेले काय करणार, ऋत्विकला परत देणार. मग त्यासाठी आपल्याला मायनस करावं लागेल. पहा, या ठिकाणी 0 - 0 0, 0 मधून 6 मायनस होत नाही. हा 1 घ्या, इथे 10 झालेले आहे. ओके. 10 मधून इथं 1 द्या, इथं 10 झालेले आहे. मग 10 मधून 1 दिल्यामुळे इथे किती राहतील, 9. ओके. 10 मधून 1 इथे द्या, मग इथे 10 झालेले आहे. मग 10 मधून 1 बॉरो द्या, बॉरो दिलेला आहे, त्याच्यामुळे इथे किती राहतील, 9 राहतील. ओके. मग 10 मधून 6 मायनस करा, हाऊ मेनी रिमेन, 4. मग या 10 मधून आपण 1 दिलेला आहे बॉरो, मग या ठिकाणी 9 राहतील. 9 - 0 9. ओके. पुन्हा इथे 10 झाले होते, 10 मधून आपण 1 बॉरो दिला, मग इथे पण 9 राहतील. 9 - 6 3. 39 रुपीज आणि 40 पैसे ऋत्विकला काय मिळतील, गेट बॅक मिळतील. म्हणून ₹39.40 मनी विल ही गेट बॅक. 39 रुपीज आणि 40 पैसे मनी विल ही गेट बॅक. त्याला 39 रुपीज आणि 40 पैसे वापस मिळतील 100च्या नोटमधील. ओके. थँक्यू.